राजगडावर पहाट झाली. फिरंगोजींनी जीवामहाला आल्याची वर्दी पाठवली. जिजाबाई सदरेवर आल्या आणि त्यांचं पाऊल थबकलं. सदरेवर आनंदित मुद्रेनं जीवामहाला उभा होता. सदरेवर आच्छादलेली थाळी होती. मुजरा करून जीवा म्हणाला, मासाहेब, राजे सुखरूप आहे. खानाचा पुरा बिमोड झालाय. राजे मागोमाग येत आहे. आपली खात्री पटावी म्हणून हे राजांनी पाठवलंय. गडाच्या वेशीतल्या कोनाड्यात हे ठेवायला सांगितलंय. जीवानं आच्छादन उचललं. सगळ्यांचे श्वास अवरोधले गेले. जिजाबाई स्थिर नजरेनं ते मस्तक निरखित होत्या. हाच तो अफजल ज्यानं स्वारींच्या हातात बेड्या चढवल्या होत्या. हाच तो अफजल ज्यानं संभाजीचा बळी घेतला. राजांना नेस्तनाबूत करायला हाच आला होता. यानेच गेले कैक महिने साऱ्यांची निद्रा उडवली होती. हाच तो पापी ज्याची मजल तुळजाभवानीवर घाव घालण्यापर्यंत पोहोचली. जिजाबाईंनी आपला संताप आवरला. त्या म्हणाल्या, फिरंगोजी, झालं गेलं होऊन गेलं. राजांच्या आज्ञेप्रमाणे इज्जतीनं ह्या मस्तकाचं गडाच्या वेशीत दफन करा. आपला शत्रू असला तरी तो सेनापती होता. निधड्या छातीचा होता. सत्तेच्या अहंकारानं आणि धर्माच्या कैफानं त्याचा बळी केला. त्याच्याबरोबरचं वैरही संपलं.